The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Super 11. अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11च्या या फर्स्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन ट्रायंगलशी कनेक्ट असलेली नाशिक सिटी, या शहराचा वाढता विस्तार, विकास आणि विचार या विषयांवर मंथन करण्यासाठी आपल्या शोचे होस्ट माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी हे नाशिकचा समग्र विकास यावर दूरदर्शी व्यक्तिमत्वांसोबत संवाद साधणार आहेत. आजचे आपले मान्यवर अतिथी आहेत उद्योगरत्न अशोका बिल्डकॉनचे चेअरमन श्री अशोकजी कटारिया, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव, ज्यांनी खऱ्या अर्थाने नाशिकच्या परिवर्तनाचा मार्ग मोकळा केलाय. चला तर मग या चर्चेमधून जाणून घेऊयात नाशिक शहर विकासाचा वेग. नमस्कार, ओळखलत नितीन उपासनी. शिक्षण विभागात वेगवेगळ्या पदांवरती काम करताना मला असं वाटतं की तुमचा आणि माझा ॲज अ नाशिककर म्हणून संपर्क आला आणि सहसंचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर करावं काय असा प्रश्न नक्कीच नव्हता. पण व्हॉइस विस्टा पॉडकास्टची जी निर्माती पूजा आहे, पूजा प्रसून, ती मागे लागली की आपण नाशिकसाठी काही करूया का, नाशिकसाठी आपण काही करून दाखवूया का. आणि मग अशाच एका प्रवासामध्ये, अशाच एका प्रवाहामध्ये आज पॉडकास्टच्या माध्यमातून येता आलं. हा पॉडकास्ट म्हणजे नेमकं काय तर नाशिकचा विकास होताना, नाशिकच्या वेगवेगळ्या अँगल मधून विचार करताना या विकासातले जे प्रमुख मुद्दे आहेत, जे प्रमुख सेक्टर्स आहेत, या सेक्टर्स मधले पायोनियर्स जे आहेत, जे महत्वाच्या व्यक्ती की ज्यांचं या नाशिक शहराच्या विकासामध्ये स्वतःचं असं स्थान आहे, मोठं योगदान आहे, अशा वेगवेगळ्या व्यक्तींशी गप्पा माराव्या. आणि मग नेमकं या नाशिकला जो पौराणिक इतिहास आहे, या नाशिकला जी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, या पार्श्वभूमीतून नाशिकचा होत असलेला विकास, होऊ घातलेला विकास नेमका कसा आहे, आपली सांस्कृतिक ओळख पुसली जाते का, केवळ डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण कुठेतरी एक वेगळ्या प्रवासात किंवा वेगळ्या रस्त्यावरून चालतोय का. आणि मग या सगळ्याच याच्यातून बोलताना लक्षात असं आलं की आपल्या शहरामध्ये, ह्या नाशिकमध्ये केवळ नाशिकला नाही, केवळ राज्याला नाही, देशाला प्रतिनिधित्व करणारे सुद्धा व्यक्तिमत्व आहे. मग अशा व्यक्तिमत्वांना जर बोलतं केलं तर नेमकं तुमच्या मनातल्या अपेक्षा, नाशिक कसं असावं, तुमच्या मनातल्या संकल्पना की नाशिकमध्ये काय असावं, आणि तुमच्या मनात असलेली खंत की नेमकं नाशिकमध्ये काय चुकतं आहे, यावरती आपल्याला गप्पा मारायच्या आहे. हा संवाद होताना वेगवेगळ्या सेक्टर मधले, मी जसं म्हटलं की मी शिक्षण विभागात काम करत असताना केवळ शिक्षण विभाग नाही तर ह्या शहरात किंबहुना देशात किंबहुना राज्यात असे वेगवेगळे सेक्टर्स आहेत की जे डेव्हलपमेंट मध्ये आपला स्वतःचे की रोल्स आहेत. मग या वेगवेगळ्या सेक्टर्सला, जसं इंजिनिअरिंग आहे, जसं कन्स्ट्रक्शन आहे, जसं ऍग्रिकल्चर आहे, फार्मास्युटिकल आहे, एज्युकेशनल आहे, या सेक्टर्स मधल्या पायोनियर्सला बोलण्याचं आणि बोलतं करण्याचं हे एक पॉडकास्ट माध्यम आपण या ठिकाणी सुरू केलं. आणि आज पहिला सीझन, या पहिल्या सीझनचा हा आज पहिला शो. आणि मग पहिल्या शो मधल्या पहिल्या एपिसोड मध्ये सुद्धा अशी व्यक्ती असावी की या सगळ्या सेक्टरला कुठेतरी त्या ठिकाणी एक बांधलं गेलेलं आहे. या सगळ्या सेक्टर्स मधून त्यांनी काम केलेलं आहे, नुसतं काम नाही केलेलं आहे, स्वतःच प्रत्येक सेक्टरमध्ये एक स्थान निर्माण केलंय. मग ते एज्युकेशनल असू देत, ते इंजिनिअरिंग असू देत, ते कन्स्ट्रक्शन असू देत, ते फार्मास्युटिकल असू देत, ते हॉस्पिटॅलिटी असू देत, ते आरोग्याचं म्हणजे हॉस्पिटल असू देत, आणि याच्यावर न थांबता मग ते कदाचित रेल्वे कन्स्ट्रक्शन आहेत, त्यानंतर थर्मल पॉवर मध्ये आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी मध्ये आहे. मग एवढ्या सगळ्या याच्यामधून, एवढ्या सगळ्या सेक्टरमध्ये आपण एकच पर्सन जो काम करतो आहे, आणि ज्या कामाबद्दल या प्रत्येक सेक्टरमध्ये ज्यांनी स्वतःचं स्थान तर निर्माण केलं आहे, पण प्रत्येक याच्यात प्राइजेस मिळालेले आहेत. वेगवेगळे राज्य स्तरावरचे असू देत, देशस्तरावरचे असू देत, नवे इंटरनॅशनल स्तरावरच्या सुद्धा पारितोषिक ज्यांना गौरवण्यात आले, पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेले आहेत, अशा पर्सनॅलिटीला
पहिल्या एपिसोड मध्ये आपल्या समोर आणण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे. मग अशी व्यक्तिमत्व कोण आहेत? मला असं वाटतं की सहज म्हणून जर मी तुम्हाला म्हटलं की देशांतर्गत जाळं, रस्त्यांचं जाळं ज्यांनी मोठ्या प्रमाणात विणलेलं आहे, देशांतर्गत ज्यांनी हायवेज मध्ये मोठं काम केलेलं आहे, देशांतर्गत थर्मल मध्ये आणि इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे, नाशिक शहरामध्ये एक दीनदुबळ्यांसाठी, गरिबांसाठी, समाजातल्या प्रत्येक घटकाला सामावण्यासाठी ज्यांनी हॉस्पिटलची सेवा दिलेली आहे, आणि याच्या जोडीला विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं, शिक्षण देताना त्या विद्यार्थ्याची सांस्कृतिक जडणघडण व्हावी, सांस्कृतिक जडणघडणीला त्याची पर्सनॅलिटी पण डेव्हलप व्हावी, अशा माध्यमातून सुद्धा ज्यांनी एज्युकेशन सुद्धा निर्माण केलं, शाळा निर्माण केल्या, कॉलेज निर्माण केलं, प्रोफेशनल कोर्सेस निर्माण केले, असं नाशिक शहरातलं एक वेगळं व्यक्तिमत्व. हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर मला असं वाटतं की एका छोट्या शब्दात सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रातले अंबानी ज्यांना म्हणता येईल, उत्तर महाराष्ट्रातले अदानी ज्यांना म्हणता येईल, असे श्री अशोक कटारिया आज आपल्या समवेत पहिल्या एपिसोड मध्ये येत आहेत. मी अशोक कटारिया साहेबांना या ठिकाणी या आपल्या पॉडकास्ट मध्ये बोलवतो. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये. नमस्कार. नमस्कार, मी अशोक कटारिया, फक्त अशोक कटारिया, काही अंबानी बिंबानी नाही. आमचे मित्र हे जरा थोडेसे डिस्काउंट करून बोलतात, पण बाकी तसं काही नाहीये. साधं सिंपल व्यक्तिमत्व. नाशिककरांना काही मागं मी नवीन नाहीये, त्यामुळे एक साधा सिंपल माणूस आहे. पण या पद्धतीचं एक इथे नाशिकच्या विकासासाठी, नाशिकच्या फ्युचरसाठी जे काही होऊ शकतं किंवा होत आहे, अपेक्षित आहे, म्हणजे होत आहे, त्याच्यानंतर त्याबद्दलच्या ज्या काही माझ्या कल्पना आहेत किंवा त्याबद्दलचा विचार जेव्हा जगभर पसरल्यानंतर येतो, तर जेव्हा मला इथे आमंत्रण करण्यात आलं तेव्हा मी तो म्हटलं की नक्की माझ्या नाशिकसाठी जे काही माझे विचार आहेत, जे काही माझे थॉट आहेत, जे काही मी समजलो आहे, जे काही मी जाणलं आहे, जे काही मी अनुभवलं आहे, ते मी तुमच्यासाठी इथे देण्यासाठी. परत एकदा धन्यवाद, आपले स्वागत. अशोकजी, खरं म्हणजे आपण हा आपला मनाचा मोठेपणा आहे की आपण हे सगळी विशेषणं आमची नाकारली, परंतु तुमचा गेल्या असंख्य वर्षांमध्ये त्यातल्या त्यात आपण पायोनियर कन्स्ट्रक्शन मध्ये आहात, पण कन्स्ट्रक्शनच्या जोडीला आपण निश्चितपणे शिक्षण क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं, आपण हॉस्पिटलमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. मग अशा सगळ्या याचा हा प्रवास नेमका कुठून सुरू झाला आणि कसा सुरू झाला? नाही, तसं बघितलं तर मी बी सिव्हिल झालो 73 मध्ये पुणे इंजिनिअरिंग कॉलेज मधला, आणि मग तिथून 2 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस करून 75 नंतर मग मी व्यवसायाला लागलो. तर व्यवसायाला लागल्यानंतर मग त्याच्यानंतर तो जो संपूर्ण प्रवास आहे, तो प्रवास आता सांगितलं तर 12 तास पुरणार नाही. पण वन थिंग इज डेफिनेट, म्हणजे त्या सगळ्या प्रवासामध्ये मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय मस्ट से गॉड इज ग्रेट. ओके. त्यांनी खूप काही माझ्यावरती, माझ्या लायकीपेक्षा खूप काही दिलं, खूप काही वर्षवलं अक्षरशः तुम्हाला सांगतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा मी म्हणतो की आपण इथून शून्यापासून जी सुरुवात केली, म्हणजे वडील नोकरी करत होते मुनिमजीची, घर नव्हतं, लग्न सुद्धा माझं हे तुमच्या धर्मशाळेत झालेलं आहे. अशा या परिस्थितीतनं मी जो आलो, आणि आज आज सर्व काही सगळं छान आहे, सगळं त्याला फक्त एकच कारण होत आहे, ते म्हणजे देवाची कृपा. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आज टीम आहे माझ्याकडे, जी काही टीम, ते लोक म्हणजे म्हणतात कर्मचारी, तो हे नाही की अकेला था, चलते गया, एक मिलते रहे, त्या कारवाचा मुळे सगळ्या मी जो आहे ते त्याच्यामध्ये माझ्या बरोबरचे असलेले सवंगडी 30-40 वर्षापासून माझ्या बरोबर आहे. आणि माझ्या या सगळ्या या स्थानाला आणण्यासाठी ती सगळी मंडळी जी आहे ते खरं म्हणजे हा तुमच्यावरचा संस्कार म्हणावा लागेल की आपण भगवंताची कृपा मानतात, आणि त्याच्या जोडीला तुमच्या बरोबर जे टीमवर्क मध्ये जे तुम्हाला मदत करतात, योगदान देतात, अशा सर्वांना तुम्ही ते श्रेय देतात. हा तुमचा मनाचा निश्चितपणे मोठेपणा आहे, हा एक संस्कार आहे. पण खरं मला जी तुमच्याबद्दलची जी हे आहे, म्हणजे विशेष जे विचारायचं वाटतं की नेमकं हे सगळं होत असताना
आजही आपल्या प्रत्येक सेक्टरमध्ये एक क्वालिटी आहे. म्हणजे जशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही शिक्षणामध्ये एक चांगली शाळा शहरात आहे, हॉस्पिटलमध्ये एक चांगलं हॉस्पिटल शहरात आहे, तर आणि रस्त्यांमध्ये तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे केवळ मला असं वाटतं की नाशकात नाही, आपण भारतामध्ये नवे इतर देशांमध्ये सुद्धा रस्ते बांधलेले आहेत. हा अनुभव कसा? भारतातल्या संपूर्ण स्टेटमध्ये आज काम करतोय मी. क्या बात. हा अनुभव म्हणजे तुम्हाला ते सांगितलं, तुम्ही म्हटलं नाही का, तुम्हीच त्याचं उत्तर दिलं मला सांगण्यापेक्षा. तुम्ही म्हटलं शाळा आहे पण मुलीचं क्वालिटी शिक्षण आहे. म्हणजे आताच तुम्ही बघितलं असेल तर या वर्षीचा जो रिझल्ट लागला शाळेचा, संपूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये आमची मुलं 10वी आणि 12वीला टॉपर होती. म्हणजे एवढी होती ती की 90%च्या वरती, जवळजवळ 70 ते 80% मुलं ही 90%च्या वरती येते. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये माझं नाही, ती जी टीम, ही जी टीम ते जे काम करते त्यांचं पण कॅप्टन हे महत्त्वाचं माझी असतं मुलगी, ना. म्हणजे मी माझी सून आहे तिला मुलगीच म्हणतो, ती आहे एक श्रीकांत शुक्ला आहे. ते हे जे आहे ना, जे आहे ते ते निर्विवाद आहे. म्हणजे मी काय सांगावं, अनादी काळापासून चालू आहे. क्वालिटी असेल ना तर कधीच तुम्हाला म्हणजे तुम्हाला अपयश मिळणार नाही, तुमची प्रगती होईल, तुमचं एक स्टेटस त्या पद्धतीने एक रिस्पेक्टेड स्टेटस हे राहील. हे जे ज्यांनी समजलं, ज्यांनी अंगी वळून केलं, त्याच्यामध्ये निश्चित त्यांची प्रगती झाली. ते यश आहे, प्रगती आहे, सक्सेस आहे. क्वालिटी. मी विशेषतः तुमचं सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये योगदान आहे. आज 50-70 वर्षामध्ये खूप बदल झाला. म्हणजे रस्त्यांमध्ये असेल, रस्त्याच्या बांधकामांमध्ये असेल, पूर्वी मातीचे रस्ते, मग नंतर डांबरी रस्ते, आज कॉन्क्रीटचे रस्ते, आता ते एलिव्हेटेड रोड पासून आपण सगळा त्याच्यातले मास्टर आहात. हा जो सगळा आहे, याच्यातले सगळ्यात अडथळे नेमके काय आहेत की सगळे एक क्वालिटी रोड जर द्यायचे झाले, इन्फ्रास्ट्रक्चर क्वालिटीचं द्यायचं झालं, तर आपल्याला नेमके याच्यात आलेले अडथळे काय, त्याच्यावर तुम्ही मात कशी? क्वालिटी रोडच्या तशी अडचणी नाही आलेल्या. त्या पूर्वी काय व्हायचं, पूर्वीची जी रोडची कल्पना होती ती फक्त येण्या जाण्यासाठी होती. त्याच्यामध्ये स्टँडर्ड असं काही फारसं नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं. गव्हर्नमेंटचा असलेला पैसा आणि त्यासाठी नवीन रोड किंवा असलेला रोड त्याचं रिपेरिंग याची कुठेतरी अशी मेळ बसत असे. म्हणजे जो काही पैसा टॅक्सेस मध्ये गोळा व्हायचा, व्हेकल टॅक्सेस याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करायचे गव्हर्नमेंटचा त्या रोडच्या मेंटेनन्स त्याच्यामध्ये असायचा. त्यामुळे ते कसं फक्त मेंटेनन्स म्हणजे 1 वर्षासाठी असा तो प्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल तिथे बघा, पूर्वी रोड बनवायचे ते 1 वर्षात खराब व्हायचे. ती आस्पेक्ट बदलला, दरवर्षी दुरुस्त करायला, दरवर्षी दुरुस्त आस्पेक्ट बदलला. आस्पेक्ट केव्हा बदलला? जेव्हा प्रायव्हेटायझेशन याच्यामध्ये आलं, जेव्हा पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आली, त्यामध्ये आम्ही जो रोडच्या मध्ये काम करायला लागलो. ते पहिली सुरुवात आमची झाली. महाराष्ट्रामधला पहिला बीओटी तत्वावरचा रोड आम्ही धुळे बायपास बनवला. त्या ठिकाणी आम्ही बँकेकडनं कर्ज घेतलं, आमचं स्वतःचं भांडवल टाकून रोड बनवला. उत्तम क्वालिटीचा रोड बनवला. कशासाठी? तर तो रोड आम्हाला 5 वर्षापर्यंत तो मेंटेन करायचा होता, परत 5 वर्षानंतर रिन्यू करायचा होता. त्यामुळे उत्तम बनवला. त्यानंतर टोल मध्ये पैसे गोळा केले आणि टोल मध्ये करून तो पूर्ण झाला. तुम्हाला आश्चर्य सांगतो, आमच्या त्या रोडला त्याच्यात तुम्हाला क्वालिटीची आयडिया येईल. तो रोड साधारण 5 वर्षानंतर एकदा त्याच्यावरती ओव्हरलोड करायचा असतो. 5 वर्षानंतर जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही ओव्हरले करा, मी तिथले जे सेक्रेटरी होते त्यांना बोलवलं. सेक्रेटरीने तो रोड इन्स्पेक्ट केला. तर म्हणजे आवश्यकता नाही येणार, कुठेही खड्डा नाही, कुठेही नाहीये. 7व्या-8व्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी रोड केला. म्हणजे त्यावेळेस तिथलं काम करण्याची पद्धत, तिथे वापरलेल्या मटेरियलची पद्धत, तिथल्या असलेल्या मशिनरीची पद्धत, सगळं काही एव्हरीथिंग ती ऑटोमॅटिकली ती क्वालिटी आली. आणि ती क्वालिटी आल्यामुळे गव्हर्नमेंटला काही त्याचं नुकसान नाही ना. मी 17 वर्ष 18 वर्षापर्यंत तो रूट माझ्याकडे सांभाळला आणि मी तो करत होतो. गव्हर्नमेंटला एक पैसेही लागला नव्हता. आणि जी लोक ते तो रोड वापरत होते त्यांना ते इतकं इझी जायचं, त्यांचं इतकं इकॉनॉमिक पडायचं की दोज पीपल वर नॉट माइंड टू पे द टोल. टोल मध्ये तेवढाच त्यांचा फायदा व्हायचा, वेळेचा व्हायचा, इंधनाचा व्हायचा, मेंटेनन्सचा व्हायचा. ही जी संकल्पना जशी इथे आली, भारतात आली, आणि त्याच्यानंतर त्याचे सगळे तुम्ही बघितलं असेल तो विषय पाहता या येणाऱ्या 25-30 वर्षामध्ये द होल डेव्हलपमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर
गॉन अप टू द अगदी म्हणजे आमचे गडकरीजी म्हणतात ना की दररोज मी 30 किलोमीटर रोड करेन. एव्हरी डे आय डू द 30 किलोमीटर रोड. आणि नाही म्हणता खेडोपाडी मोठमोठ्या सगळीकडे कनेक्टिव्हिटी आली. कनेक्टिव्हिटी आली त्यामुळे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात झाली. कारण देवाणघेवाण सामानाची सगळी वाढायला लागली. आणि मग त्यामुळे तुम्ही बघा की इंडियाचा जीडीपी आहे तो वरती आला. म्हणजे थोडक्यात असं आहे की आपण काही वेळेस समाजातली काही लोक पीपीपीला थोडस निग्लेक्ट करतात, परंतु पीपीपीच्या माध्यमातून एखादा प्रोजेक्ट सक्सेस होऊ शकतो हे तुमचं डोळ्याच्या याच्यातून निश्चित पीपीपीची संकल्पना मी तुम्हाला आजही सांगतो. गव्हर्नमेंटने जर त्या सगळ्या बाबतीमध्ये जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पीपीपीची जर कल्पना जर राबवली ना, ठीक आहे 2 पैसे तिथे त्यांना जास्त तिथे द्यावे लागेल, पण त्या ठिकाणची होणारी डेव्हलपमेंट मग ती तुमची टुरिझम मध्ये असू दे किंवा तुम्ही तुमच्या कुठल्या अगदी म्हणजे हॉस्पिटल घ्या, स्कूल घ्या. आज मला सांगा गव्हर्नमेंटच्या स्कूल बद्दल तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर आहे. थोडंसं प्रायव्हेट तुम्ही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल बघताय, तुमचं काय मत आहे? गरिबांसाठी बरोबर आहे तुमचं म्हणणं, ते पाहिजे तिथे त्याच्यासाठी भरपूर पैसे तिथे दिले, पण क्वालिटी. आज गरीब सुद्धा तो मग गव्हर्नमेंटने काय केलं, अशा पद्धतीने स्कीम काढली. प्रायव्हेट मध्ये तुम्ही जाऊ शकता तर तुमचं हे जाते त्या पद्धतीने. शेवटी कसं होतं तिथे प्रायव्हेटायझेशन मध्ये आज जी क्वालिटी का त्याला कसं आहे, त्याला सर्व व्हायचंय. गव्हर्नमेंटला कसं आहे, मला एकदा गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर मला काही कुणी करू शकत का गाडी. मग मी आता ह्याच अनुषंगाने तुम्हाला विचारतो की आता तुम्ही जे हे असे प्रोजेक्ट करता तर म्हणजे जनरली प्रत्येकाच्या मनात असंच असतं की सगळ्या एजन्सीजने एकत्र काम केलं तर त्याच्या डेव्हलपमेंटचा स्पीड आणि क्वालिटी चांगली असते. ऍज पर तुमच्या याच्यानुसार की गव्हर्नमेंट एजन्सीज आणि एनजीओ किंवा आणखी काही जसे आपण म्हणतोय काही सेक्टर्स मधून आपण जर अशा एखाद्या डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट घेतला तर त्याला विजनरी काही असते की आपण जेव्हा एखादा रोड करतो आहे परंतु भविष्यामध्ये 10 वर्षांनी 20 वर्षांनी 25 वर्षांनी 50 वर्षांनी त्या रोडचं भवितव्य काय याचा विचार केला जातो का? हो, त्याचं डिझाईनच आहे. नाही आपण करतात, पण जेव्हा एखादी एजन्सी गव्हर्नमेंट एजन्सी त्याच्यात इन्व्हॉल्व होते तेव्हा होतं. त्यांनीच करायलाच हवं, ते होतं डेफिनेटली करायला पाहिजे. काही ठिकाणी आता मोठमोठे हायवे वगैरे झाले तिथे करायला लागले. तिथे प्रश्न फक्त तेवढा आहे का तो फक्त वरच्या टॉप लेवललाच आहे. ते अजूनपर्यंत पर्क्युलेटून बॉटमला आणि कॉर्पोरेशन आणि म्युन्सिपालिटीच्या लेवलला यायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली ते आलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला दिसेल की आज हायवेचे मोठमोठे रोड तयार झाले. मुंबईहून तुम्ही नाशिकला या, नाशिकहून तुम्ही पुढे जा, आग्रा पण तुम्हाला खूप छान रोड आहेत, सगळे चांगले दिसते. पण ते जर नाशिक सिटीचे रोड बघितले तर तुम्हाला काय दिसेल? बरोबर, म्हणजे फ्युचर प्लॅनिंग नाही, फरक पडला तो. त्या पद्धतीचं प्लॅनिंग नाही किंवा त्या पद्धतीची वर्क करण्याच्या तुमची जी काही क्वालिटी त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे, त्या पद्धतीने त्याची क्वालिटी कॉन्शियस राहून त्या पद्धतीने काम करायला पाहिजे, ते त्याच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे तुम्हाला एक तो दुसरा प्लॅनिंग नसल्यामुळे कसं आहे, आज मी रोड तयार करतो, दुसऱ्या दिवशी मला केबल टाकायची असते, दुसऱ्या वेळेस केबल टाकून मी परत रोड थोडासा व्यवस्थित करतो, एवढंच पाईपलाईन टाकायची असते. तर मोठे कुठेतरी सगळे डिपार्टमेंट एकत्र येऊन काहीतरी त्याची करून ठरवा ना. म्हणजे चांगलं केलेलं म्हणजे नवीन तुमचा शर्ट घेता, तो शर्ट फाडला येते परत त्याला जपून केला, मग तो होईल का चांगला? नाही होईल का? तो नाही. हा जो आहे ना ही दैनावस्था आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं का प्रत्येक कॉर्पोरेशनला, किती मोठा असू दे कॉर्पोरेशन, किती छोटे नगरपालिका असू दे, ग्रामपंचायत असू दे, तिथे सुद्धा तुम्हाला सांगते रोड ही जी आहे ना तिथे आपण भारतातले एवढे रोड बनवले पण तिथे मात्र अजूनही आपण फी घेऊ. त्याला कारण असते म्हणजे ते प्लॅनिंग मॅपिंग नाही, म्हणजे फ्युचर मॅपिंग नाही. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे आज उद्याचा पाहिजे आहे म्हणून आज केला जातोय, पण 50 वर्षांनी नाशिक मध्ये जर आपल्याला नेमकं काय एक्सपेक्टेड आहे, पॉप्युलेशन किती वाढणार आहे, रिक्वायरमेंट कशी होणार आहे, त्याचं विजन नसल्यामुळे. नाही आहे त्याचं विजन, त्याचं ते नाही असं नाही, ते प्लॅनिंग करतात 12-12, 14-14 वर्षात ते कमी होतं. पण विषय असा आहे की ते प्लॅनिंग म्हणजे कसं आहे की ते प्लॅनिंग करताना जे काही त्यांनी आतापर्यंत जर बघितलं, मागच्या आपण नाशिकचीच घेऊ आपण विषय, मागच्या 50 वर्षांमध्ये त्यांनी केले ते प्लॅनिंग त्यांनी 12 वर्षांमध्ये एवढी पॉप्युलेशन होईल,
इतकी इंटेन्सिटी असेल, इतकी टेनामेंट इंटेन्सिटी लागेल, इथे अमुक लागेल. 6-7व्या वर्षी ते संपले. अच्छा. आणि मग काय झालं, ते संपल्यामुळे त्याचे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर त्याला लागणार, मग ते ड्रेनेज असू दे, वॉटर सप्लाय असू दे, पार्किंग असू दे, रोड असू दे, व्हॉट एव्हर, सगळं काही सगळं कोलॅप्स झालं. सगळं कोलॅप्स व्हायला लागलं. त्यामुळे तुम्हाला बघा, आज तुम्हाला सांगा, पार्किंगची तुम्हाला एक 25 वर्षापूर्वी जी पार्किंगची अडचण होती, 20 वर्षापूर्वीची जी अडचण होती, 10 वर्षापूर्वीची जी होती, आणि आताची जी अडचण आहे ती वाढत चालली का नाही? खरंय. आणि मग ते जर तुम्ही एक्स्ट्रापोलेट केलं तर आणखी 10 वर्षानंतर, आणखी 20 वर्षानंतर, आणखी 25 वर्षानंतर काय होईल? समस्या मोठ्या प्रमाणात नाही, अनलेस आता ते उडत्या गाड्या जर आल्या ना, मग नाही, पण उडत्या गाड्या आल्या तर बिल्डिंगच्या अडचणी येतील ना, कारण आपण एकीकडे उंच बिल्डिंग बांधतो आहे, उडवायच्या कशा? ते तर तुम्हाला जाऊ, त्याच्याबद्दल बोलूच नका. अच्छा. तो आहे ना, उंच बिल्डिंग बांधतोय, प्रचंड एफएसआयचा खिलाफत आहे, आणि कुठलाही रोड आहे ते तसेच राहिले. मात्र त्या रोडवरती जी पूर्वीची आपण रोडची डिझाईन करताना काय करतो, ती इथे टेनामेंट क्षेत्र किती असते, त्याप्रमाणे प्रत्येकाकडे व्हेकल किती असेल, त्या व्हेकल प्रमाणे त्या रोडला जे काही लागणारी जी आहे ती बिल्ड ठरवली जाते. थोडक्यात आता असं आहे, ते केवळ सांस्कृतिक वारसा जपणारं नाशिक होतं. या नाशिकमध्ये बिल्डिंग वाढत आहेत, पण त्या प्रमाणात रोड किंवा त्यांची पार्किंग किंवा वेस्ट वॉटर मॅनेजमेंट याचा कुठे नियोजन आपल्याला नाही करता येणार. पण मग याचं करावयाचं झालं तर यावरती आपण उपाययोजना काय सुचवा? साहेब, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे म्हणता ना की याच्यावरती उपाय माझं असं म्हणणं आहे, अगदी सिंपल बात आहे. मी थोडंसं आणखी मागे जातो. प्लॅनिंग करणारे हे सगळे जे आहेत, इंजिनियर टीम सगळे हे बघतायत, हे अनुभवतायत की 40 वर्षापूर्वी पुण्याची काय अवस्था होती, 25 वर्षापूर्वी पुण्याची काय अवस्था होती, 10 वर्षापूर्वी काय होती, आणि आज काय. बँगलोर सुद्धा तिथे सगळ्या जणांना माहिती, तिथे बँगलोरची जी पुण्याची दुसरा भाऊ म्हणा, बहीण म्हणा, काय म्हणा, ते बँगलोरची त्यावेळेस 40 वर्षापूर्वी ग्रीन असलेली सिटी, आज काय झालंय, फुल ऑफ पोल्युशन. पार्किंगला जागा नाही. तुम्हाला इथून एकमेका तुमच्या नाटकाला भेटायचं इथं ना, जो 15 मिनिटांमध्ये पूर्वी भेटत होता, आता त्याला 1.5 तास लागतो. त्याची गॅरंटी देते. सेम इतकी पुण्याची, हे सगळं बघितलंय त्यांनी, अनुभवलंय, पाहतायत. आजही तुम्हाला सांगतो, तशी गोष्ट बघितली तर नाशिक म्हणजे पुण्याच्या 40 वर्षापूर्वीच आहे. नाशिक पुण्याला जेव्हा 40 वर्षापूर्वी वाटायचं तेव्हा तिथे, किंवा 50 वर्ष मी शिकत होतो त्यावेळेस मी म्हणायचो, 73-74ची गोष्ट सांगतो की आपण रिटायरमेंटला पुण्यालाच जाऊ. पुण्यात इतकं छान लाईफ, इतकं सुंदर, सायकलीवरती बसायचं, जास्त व्हेकल नव्हते, सुंदर सगळीकडे होतं, तिथे राहते. आज फॉर्च्युनेटली थोडं का होणार त्याप्रमाणे पुण्यात होतं 40-50 वर्ष, आज नाशिक तसं आहे. आज नाशिक तसं आहे. त्यामुळे जर या नाशिकला खरोखर ते उत्तम असं शहर बनवायचं असेल तर माझी स्वतःची त्याच्यामध्ये की प्लॅनिंग करताना, नाशिकचं प्लॅनिंग करताना ह्या गोष्टी ज्या चुका पुण्याने केल्या, ज्या चुका बँगलोरला झाल्या, मुंबईला झाल्या, किंवा कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये झाल्या, मग ती हैदराबाद असू देत की आणखी तुमची वैजाग असू देत, या सगळ्या याच्यामधलं तू एक उदाहरण घेऊन जर आपल्याला इथे इंजिनियर सगळे प्लॅन करणारे, सगळे कार्यकर्ता जे तुमचे IAS ऑफिसर्स आणि IPS ऑफिसर्स, कमिशनर, या लोकांनी जर नाशिकचं जर ठरवलं तर बाई याचा एक सुंदर आपल्या आहे त्याची वस्तू ती करावी, तर ही सोय शक्य ना. सोय शक्य म्हणजे मी तुम्हाला सांगतो, 50 वर्षापूर्वीची मला हे घ्या तुमची सिटी, तुमची अरे हो दिल्ली, काय नाव तिचं, नोएडा, नाही प्लॅन सिटी, चंदीगड. 50-60 वर्षापूर्वी प्लॅन केलेली ती चंदीगड सिटी तुम्ही आजही जाऊन बघा ना, तशीच. आजही तुम्ही गेला, बोर्ड कुठे लावायचे हे सगळं ठरलेलं आहे. पानपट्टीचं दुकान कुठे काढायचं हे सगळं प्रत्येक सेक्टर वाईज आहे.
त्यामुळे तुम्हाला कुठे गेलं आणि नंतर केलं कसं त्यांनी हा सेंटर चंदीगडचा आणि रिंग रोड केले 1, 2, 3 आणि त्याला कनेक्टिव्हिटी अशी. त्यामुळे तुम्हाला आता कुठे जरी जायचं असेल ना, तुम्ही त्या पद्धतीने त्या कनेक्टिव्हिटी त्या रिंग रोडला गेला तर तुम्ही पटकन तिथे जाऊ शकता. त्यामुळे येण्या जाण्यामध्ये कुठले हे नाही. बरं, प्लॅन असल्यामुळे किती हॉटेल्स असावेत, किती थिएटर्स असावेत, कुठेही ते आणि त्याप्रमाणे जे काही कमर्शियल एरियाज असतील तिथे भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे. त्याचं संपूर्ण तेवढं तरी केलंच पाहिजे तर तिथे त्या प्लॅनला केलं. त्यामुळे आजही ती अतिशय उत्कृष्ट अशी चंदीगड सिटी आहे पोल्युशनच्या दृष्टीने. आजही तुम्ही बघितले मध्ये सर्कल मोठमोठाले सर्कल आहे, त्याच्यावरती गार्डन आहे, फाउंटन आहे. यू फील लाईक त्या बात आहे. म्हणजे तिथे आल्यानंतर असं वाटतं का आपण कुठेतरी फॉरेन कंट्रीमध्ये आहोत. आजही तुम्हाला तुम्ही जगभर करतो जगभर मध्ये त्या सगळ्या कंट्रीमध्ये तिथे एक बघितलं तर काही सिटी तिथे पहिले कोलॅप्स झाले, पण तो मेजॉरिटी याच्यामध्ये एरिया तुम्हाला सापडेल की ती लोक शिस्तप्रिय असल्यामुळे आजही तिथे जरी समजा हे असेल तरी त्या मानाने आपल्या एरियाच्या मानाने तिथे तसं. आज मी नाशिककरांना सांगतो तिथे की आपण फार नशिबान आहोत की आपण ज्या इथे आहोत त्याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो. कोणाचा? मुंबई, पुणे आणि नाशिक तिघांचे इक्वी डिस्टन्स आहे. मुंबई हे आपलं कमर्शियल हब आहे. पुणे त्यावेळेस होता, आता आयटी हब म्हणायला लागेल, पण त्यावेळेस ते शिक्षणात शिक्षण होतो आणि तिथे मेजॉरिटी मुलं सगळे शिकत आणि त्याच्यानंतर नाशिक होतं. हे सगळे इक्वी डिस्टन्स आहे. आज तुम्ही फॉरेन मध्ये 200 किलोमीटर म्हणून 1 तासामध्ये पोहोचतो. म्हणजे त्याला तुम्ही सॅटेलाइट सिटी म्हणा. मी स्वतः 15 वर्षापूर्वी इथे एक प्रेझेंटेशन दिलं होतं की नाशिकची डेव्हलपमेंट कशी होऊ शकते, काय त्यामध्ये म्हणजे व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज अँड व्हॉट आर दी ऍडव्हान्टेज फॉर नाशिक. आणि मग त्या केसमध्ये मी सांगितलं होतं तिथे की तुम्ही या पद्धतीने याची कनेक्टिव्हिटी द्या आणि मेक नाशिक ऍज अ सॅटेलाइट सिटी ऑफ दिस टू सो दॅट पीपल विल स्टे हिअर आणि बाकीचे व्यवसायाला म्हणतो याच्या प्रोव्हाइडेड तुम्ही रोड आणि त्याला कनेक्टिव्हिटी अशी द्या की तास दीड तास आपल्या माणूस तिथे पोहोचला. हे 15 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी सगळं बनवलं होतं त्या पद्धतीने. मग ती कशी मग इथली सिटी कशी असते म्हणजे इथे खूप लोक असते तर मग ते कसं होईल. परत ते तुम्ही म्हणाल तर नाही पुन्हा होईल किंवा नाही. मी म्हटलं होतं मग त्याप्रमाणे मी त्याला सांगितलं 5-5 किलोमीटरचा रिंग रोड तयार करा. म्हणजे नाशिकमध्ये जो काही आपल्या जुनं नाशिक आहे ते तुम्ही सेंटर धरून 5 किलोमीटरला पहिला करा, 10 किलोमीटरचा दुसरा रिंग रोड, 15 किलोमीटर असं करत मी इव्हन सिन्नर सिन्नर इगतपुरी तिथून त्यांना दिंडोरी वगैरे असं ते सुद्धा शेवटच्या याला त्यांना जॉईन केलेलं होतं. असे तुम्ही रिंग रोडचे प्लॅनिंग करा आणि त्या रिंग रोडला तुम्ही कनेक्टिव्हिटी द्या. म्हणजे हळूहळू जे सिटी आहे ती अशी स्प्रेड होईल, तिथेपर्यंत हे होईल, कुठेही कोणाला अडचण यायची नाही आणि उत्तम रित्या तुम्हाला कनेक्टेड राहील. याचा परिणाम आणि ह्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय होईल. कितीही पॉप्युलेशन इथे आली म्हणजे उद्या इथे 50 लाख जरी पॉप्युलेशन झालं तरी दिस विल बी इन अ पोझिशन टू अकोमोडेट विथ मोस्ट कम्फर्टेबल वे. फॉर्च्युनेटली काय तुम्हाला सांगतो इथे डॅम भरपूर आहे. पाण्याचा साठा हा कुठेही कमी नाही. शेती असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा भाजीपाला उत्तम इथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगल असल्यामुळे आणि डोंगर असल्यामुळे इथलं पोल्युटेड वातावरण उत्तम असं आणि त्याची जाणीव या कोविडनी येऊन मुंबईकरांना आणि बाकी सगळ्यांना कोविड नंतर ती मंडळी आज तुम्ही बघा कोविड नंतर आज इथे साधा एक रूम जरी असेल ना तर तो सुद्धा सध्या अवेलेबल नाहीये. इतकी लोकांची काय अट्रॅक्शन झालं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. अरे बाबा नो हीच परिस्थिती आहे तर थोडस प्रॉपर प्लॅनिंग करा, रिंग रोड करा, त्या इथे करा. तुमच्यामध्ये त्या प्रश्नावरती पुन्हा एक मग 15 वर्षापूर्वीचा प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन झालं का? अरे तोच तर बघायला ही दैनावस्था आहे नाही. माझ्या मध्ये तेच म्हणा म्हणजे मी आलो नाही ते त्याच्या येण्याच्या पूर्वी मी हाच विचार करत होतो की आपण हे सगळं सांगतोय हे कानापर्यंत जाईल, त्याच्या हृदयापर्यंत ब्रेन पर्यंत जाईल का? हृदयापर्यंत जाऊन ती भावना व्हायला पाहिजे आणि ब्रेन पर्यंत जाऊन ते इम्प्लिमेंटेशन पाहिजे. हे होणार आहे जे कोणी असतील राज्यकर्ते प्लॅनिंग करते त्या पद्धतीने होईल असं प्रश्न. तरी पण काय माझ्या मनाचा माझा स्वतःचा हट्ट आणि तुमचा आग्रह नाही यायचं म्हणून मग मी त्याच्यात एक हेतू होता
की आपल्याही स्वप्नातलं जे काही नाशिक आहे आणि आमच्याही स्वप्नात आहे, नाशिककरांच्याही स्वप्नात आहे, पण याला कुणीतरी दिशा द्यायला पाहिजे. आणि मग त्याच्यातले तुम्ही पायनियर आहात, तुम्ही त्याच्यातले सगळ्या सेक्टरमध्ये काम केलेले म्हणून आज आम्ही बोलवलं. आता तुम्ही उल्लेख केला कोविडचा. त्या कोविडच्या काळामध्ये आपण असं म्हटलं की इथे नाशिकात आता सगळ्यांना नाशिकची क्रेज वाढली, पण मला असं वाटतं की नाशिकचा जो झपाट्याने विकास झाला, या विकासामध्ये माझं पर्सनल असं मला वाटतं की नाशिकच्या विकासाचा एक बलून किंवा एक फुगा फुगवला गेला का. कारण आज नाशिकमध्ये मी जेव्हा पाहतो की इमारती खूप उभ्या राहिल्या मोठ्या मोठ्या, पण साधारणतः 50% फ्लॅट, 40% फ्लॅट किंवा बंगले आज रिकामे आहेत. आणि मग नुसताच हा सिमेंटचं जंगल होऊन आपण आपल्या नाशिकची जी नैसर्गिक ओळख होती, जे तुम्ही म्हटलात जंगल होतं, ब्रह्मगिरीचा धबधबा होता, गोदावरी स्वच्छ गोदावरी वाहणारी होती, याचा काही इम्पॅक्ट याच्यामुळे झाला. तुम्ही जे म्हणता ना आता की कॉन्क्रीटचं जंगल, जंगल जे वापरलं, जंगल कशाला म्हणतो आपण, खूप झाडाची जवळ 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 आहे. आणि ती जर सगळं झाडं एक इथे लावलेलं आहे, एक तिकडे लावलं, एक तिथे, त्याला तुम्ही जंगल म्हणाल का? नाही. त्याला तुम्ही काय म्हणाल? नाही. ते इथे निसर्ग नाही, निसर्ग आहे, निसर्ग इथे बसलेला आहे तिथे. अशाच पद्धतीने मी म्हणतो हे जे कॉन्क्रीटचं जंगल जे म्हणतो ना तुम्ही, अशा ज्या पद्धतीने जवळ करण्यापेक्षा या पद्धतीचा जो स्प्रेड होत तो जाणवणार नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता नवीन लेटेस्ट उदाहरण देतो. गो टू इंदोर. It has come the most beautiful city. मागच्या 15 वर्षांमध्ये, 15 ते 20 वर्षांमध्ये 4 पट त्याची पॉप्युलेशन वाढली. बर. पण आजही तुम्ही बघा, केवळ तिरुम रोड ते कनेक्टिव्हिटी याच्यामुळे इंदोर हॅज बिकम द मोस्ट नॉट इक्वल टू चंदीगड, बट रिअली इतकी मोठी डेव्हलपमेंट सुद्धा आजही उत्तम सिटी म्हणजे एमपी मधली सगळ्यात बेस्ट सिटी इंदोर आहे. आणि इट इज डेव्हलपिंग लाईक एनिथिंग. म्हणजे जबरदस्त त्याची डेव्हलपमेंट सुद्धा कंटिन्यू चालू आहे. आणि ती काय अकोमोडेट करू शकले बिकॉज ऑफ दिस प्लॅनिंग. मी नाशिकला त्या दृष्टीने त्याच्यापेक्षा कितीतरी ऍडव्हान्टेज नाशिकला आहे. नाशिकची जी लोकेशन आहे ती कितीतरी याच्यामध्ये आहे, तर त्या ठिकाणी व्हावं. मध्ये हे सुद्धा होतं एलिव्हेटेड रोड व्हावा. ज्या ठिकाणी आपण कॅनॉल आहे ना, तो कॅनॉल ऍब्सोल्यूट झाला. आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी झालं तिथे वॉकिंग मिटिंग केलं, काही ठिकाणी वॉकिंग आहे, काही ठिकाणी टॉकिंग आहे, काही ठिकाणी मिटिंग आहे. पण त्या सगळ्या याच्यामध्ये त्या रोडमध्ये जर तो एलिव्हेटेड रोड झाला तिथे, फार सुंदर तुमचे मोठमोठ्या त्याची कनेक्टिव्हिटी होईल. ते केव्हा होईल? खूप फार आपल्याला हॅरेसमेंट झाली, खूप काही झाली, खूप बोंबाबोंब झाली, मग येईल त्याच्यात. अरे नाही, तुमच्याकडे पैसे नाही, नका प्रायव्हेट मध्ये द्या ना. पीपल विल पे. पीपल विल नॉट माइंड टू पे. आज लोकांना तुम्ही सिनेमाला जाताय, 350-400 रुपये तिकीट देता का नाही? पूर्वी 4 आण्यामध्ये मी पिक्चर बघायचो. आता 350-400 रुपये देतात ना तुम्ही. पीपल डोंट माइंड. तुम्ही तिथे कधी पॉपकॉर्न खाल्लेत का? 150-200 रुपये तो पॉपकॉर्न असतात. तर ते पॉपकॉर्न आपण बाहेर घ्यायचं, किती व्हायचे? 20-25 रुपये व्हायचे. पीपल आर रेडी, पीपल रेडी टू पे. पण मग म्हणजे थोडक्यात असं आहे की नाशिकच्या विकासामध्ये आपलं जे म्हणणं होतं की 15 वर्षापूर्वी जे तुम्ही प्लॅनिंग केलं होतं, जे हॉरिझॉन्टलच्या ऐवजी तुम्ही जर ते सर्क्युलेशन मधलं जर झालं असतं, तर म्हणजे लाईक अ पॉंडिचेरी, लाईक अ चंदीगड, लाईक आता इंदोर तर स्वच्छ सिटी म्हणून दरवर्षी ती झाली असती. मग फ्युचरमध्ये नाशिकमध्ये कारण 2 गोष्टी घडतात. एक तर काय झालंय की नाशिक मधली आता मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढली बिकॉज ऑफ समृद्धी, पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढली, आता तो 4 लेन झालाय. पण नाशिकात येणारं पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. ह्या नाशिक मधल्या पॉप्युलेशनला जर एक सगळ्या सुविधा जशा तुम्हाला द्यायच्या आहेत, म्हणजे सगळ्यात तुम्ही जे काम केलंय ते वेस्ट वॉटर मॅनेजमेंटला खूप काम करतायत आपण, मग हे सगळं द्यायचं झालं तर एक विजनरी काय असावी? तिथे तुम्हाला मी म्हटलं ना, तिथे हे सगळे द्यायला जर यांनी ह्या पद्धतीने केल्या, कुठेतरी प्लॅन किती केली की आपली 2050 मध्ये नाशिक काय असेल, म्हणजे 2050 त्याचं प्लॅनिंग आतापासून जर केलं त्याचं तिथे त्या पद्धतीने कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये केलं आणि त्याच पद्धतीने एकदा सगळ्या गोष्टीने सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांना थॉट देऊन करून एक फ्युचर प्लॅन, मास्टर प्लॅन ज्याला म्हणतात, तो जर फ्रीज केला ना आणि मग तो 12 वर्षाचा जो आपला डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याचा एक पार्ट केला आणि त्या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट केली, होऊ शकते कदाचित त्या 12 वर्षाच्या केलेल्या प्लॅनिंग मध्ये काही थोडंफार हेवाही होऊ शकेल. पण ती करेक्शन करताना ती करेक्शन करीत असताना परत त्याच्यामध्ये हे होत आहे. परंतु बेसिक प्लॅन
तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने अकोमोडेट करता हे जर असेल तर प्रॉब्लेम. पण दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, नाशिक हे वाढणार यात काही शंका नाही. हो. अजून कसं आहे तुम्हाला सांगतो की नाशिक हे टुरिझम म्हणून फार सुंदर होतं. तिथे जर लक्ष दिलं ना तर इथे म्हणजे कसं मध्ये प्रत्येकाचा म्हणजे इथलं इन्कम, कॉर्पोरेशनचं इन्कम वाढेल, माणसाचं इन्कम वाढेल. आणि इथे भारतापुरतं मी टुरिझम म्हणत नाही, इंटरनॅशनल हेडेल, वी विल गेट डॉलर, वी विल गेट युरो. त्या पद्धतीने त्या लेवल होऊ शकतो. तुम्हाला काय करायचं, तुम्ही प्रायव्हेटायझेशन द्या ना, पीपल विल कम. मोठमोठ्या कंपन्या येतील, आम्ही इनिशिएटिव्ह करू, हजारो कोटी रुपये आम्ही लावू, आमच्या मानवी लोकांना उभं करू आणि इंटरनॅशनल लेवलच्या या ठिकाणचे सगळे हे बनवू. अहो आम्ही मुंबईमध्ये युरोपमध्ये जातो, अमेरिकेमध्ये जातो, तिथे जातात, कुठेतरी आम्हाला एक वस्तू घेऊन जातात, तिथे फार अडचण करत तुम्ही तिथे जातात आणि त्या ठिकाणी जातात, या ठिकाणी असा तो किल्ला होता, तिथे आपण अरे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आपल्याकडे आहे ना, सगळंच आहे. पण ते मी क्रिटिसाइज नाही करत आहे, पण कुठेतरी त्याच्यात बदल व्हायला पाहिजे. आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडे ते तुम्ही देऊन टाकलं. आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे लोक वर्षानुवर्ष तिकडे येत सुद्धा नाही. मात्र एखाद्या दगडाला मी हात लावला चांगला करण्यासाठी, पडतोय बघतो लगेच येते. कुठेतरी हे थांबायला पाहिजे. छान आहे आपल्याकडे, इतकं चांगलं जुनं कल्चर आहे. ते कल्चर तुम्ही बाहेर काढा, पीपल विल कम फ्रॉम द वर्ल्ड. तुम्ही त्या पद्धतीने अट्रॅक्टिव्ह बनवा. या पद्धतीने जर रिसर्च केलं ना तर नाशिक हे उत्तम. त्यानंतर रिसॉर्ट्स, इतके डॅम आहे तिथे, आणि त्या डॅमला लागून जर तुम्ही रिसॉर्ट केले तर लोकांना तिथे येऊन आराम करण्यासाठी वेगवेगळे वेलनेस सेंटर बनवले तर लोकांना त्याच्या याच्यामध्ये त्या मेडिकलच्या पेक्षा नॅचरोपॅथी जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रमोट केली तर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून मी सांगतो तिथे की आज एज्युकेशनच्या दृष्टीने एक उत्तम शिक्षेची गरज आहे की जिथे कल्चर आहे. म्हणजे आज भारतामध्ये आपल्या नाशिकमध्ये ओल्ड इतके टेम्पल्स ते ओल्ड कल्चर आज इथे आहे. त्या ओल्ड कल्चरला जर तुम्ही व्यवस्थितरित्या प्रमोट करून ते जर दिलं ना तर पीपल विल सी दॅट. ते वाचतील, बघतील, करतील, त्याला जपतील आणि त्याला पुढे घेऊन जातील. या पद्धतीने इथे करता येण्यासाठी म्हणजे थोडक्यात संस्कृती आणि शिक्षण याचा संगम करून जर तुम्ही त्याच्यात प्लॅनिंग केलं आहे इथे तो वारसा इथे त्याने दिलेला आहे. फक्त त्याला कोणी प्रमोट दिशा दिली पाहिजे. म्हणजे त्याला सपोर्ट देत नाही गव्हर्नमेंटकडनं, यांच्याकडनं जे व्हायला पाहिजे तो येत नाही. आपण टुरिझम वरती बोललात, पण टुरिझम मध्ये निश्चितपणे नाशिकच्या परिसरामध्ये म्हणजे इव्हन गोंदेश्वरापासून, सिन्नरच्या गोंदेश्वरापासून तर आपल्या कपालेश्वरापर्यंत, पांडवलेण्यांपासून तर त्र्यंबकेश्वरापर्यंत आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या वास्तव्याने पुढे झालेल्या एक मंदिराने पुरं जग हलवून टाकलं. भारतापुरतही नाही, ते लल्लाचं ते मंदिर जग हलवून टाकलं त्यांनी. इथे तर त्याचा केवढा मोठा वारसा इथे 14 वर्षाचा आहे. 14 वर्षाचा. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आज इथे आहेत, अवेलेबल मौजूद आहेत तिथे. हो ते करा ना त्याला तिथे थोडं प्रमोट. म्हणजे याला नेमकं कशी दिशा द्यावी, कशी दिशा देऊ म्हणजे मला तर माहिती म्हणजे संस्कृती मी सांगतो, मला इथे माहिती तुमच्या इथे पंचवटी इथे हे जेव्हा लोकांपर्यंत जाईल, लोकांनी वाचलेले आहे पंचवटीमध्ये होते राहते, पण त्याची खरी पद्धती तुम्हाला तिथे बघायला मिळेल. असं दिलं ना इथे त्याप्रमाणे संपूर्ण म्हणजे आल्यानंतर पंचवटीला जर प्रमोट केल्यासाठी काय काय मिळेल त्याचे ते सेंटर तिथे. मग त्या ठिकाणी समजा आता सीता गुफा आहे, त्या ठिकाणी ऑडिओ विज्युअल असे लाइटिंगचे इफेक्ट त्या पद्धतीचे वेगवेगळे जटाई होतात ते त्याचं सगळ्या लोकांना ते. पण त्या याच्या पद्धतीने तुम्ही त्याला त्याचा जिवंतपणा तिथे आणला. माणूस तिथे आल्यानंतर त्या पद्धतीने जर रामायण तिथे बघतोय, रावण येतोय की सीता गुप्ता याच्यामध्ये लक्ष्मण रेषा पाहतोय आणि तिथे बघितले तर हे मी वाचलं होतं, आज मी ते प्रत्यक्षात बघतोय. लोक त्याच्यासाठी इथे येतील नाशिक त्या पद्धतीने. मी इथं बघून गेल्यावर मी आणखी 10 लोकांना सांगेन, ते 10 लोक 100 लोकांना सांगतील, 100 पुढे 1000 लोकांना सांगतील. अशा पद्धतीने हे टुरिझम वाढेल आणि फायनान्शियली ग्रोथ पण प्लस ते झालं चांगलं रिसॉर्ट असले, तुला सांगतो ना डॅमच्या बाजूला इथे चाललं, त्यामुळे लिहायला आहे नुसतं हे बघायलाच नाही तर ते इथे छोटे छोटे मोठे मोठे डोंगर्स आहेत, ट्रेकिंग करू शकता. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग होऊ शकतं, उन्हाळ्यातही होऊ शकतं, हिवाळ्यातही होऊ शकतं. सुंदर चांगले चांगले जंगल आहे, जंगल चांगले जोपास काही ते थोडंफार एखाद्या जंगल मध्ये समजा आपण याचं जंगल घेतलं तेच ना घेतलं आणि एक मोठा चमचा एरिया घेतला आणि बाहेरचे काही जंगली प्राणी तिथे आणून सोडले, एक चांगलं उत्तम असं ते त्या याच्यामध्ये येऊ शकतं.
अहो तुम्ही या जंगलामध्ये जाऊन बघा किंवा या फॉरेस्टमध्ये त्याचे तिथले फॉरेस्टचे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे गेस्ट हाऊस केलेले वाव आहे वाव, इतके सुंदर करता येतील त्यालाही करता येईल. पण पडत झाले हो त्या तिथे. पण मग तुमच्या सारख्याने असे इनिशिएटिव्ह घेऊन जर हे पीपीपी वरती, म्हणजे मला असं म्हणायचं की ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे तुम्ही लीडर म्हणून असे काही प्रोजेक्ट आपण प्रपोज आहे का स्वप्नामध्ये, की तुम्ही जसं फॉरेस्ट डेव्हलपमेंटचं म्हणताय, जसं तुम्ही कल्चरल डेव्हलपमेंटचं म्हणतायत, कसं तर काही असं विजनरी आहे का काही फ्युचरमध्ये? आहे करू शकतो, पण प्रश्न असा आहे ना, ही मंडळी त्याच्यामध्ये बसलेली असते. गव्हर्नमेंटची डेट तुम्हाला तिथे सँक्शन मिळतं की तुम्हाला तिथनं तिथं जावं लागतं. असं एक प्रोजेक्ट दिलं, मी आता नाव नाही सांगत त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये हे नको. खूप गरज आहे आपल्या याला. तो प्रोजेक्ट घेऊन आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही हे सगळं प्रायव्हेट मध्ये स्वतः चालू करतो आणि याचं संपूर्ण रिनोव्हेशन करतो, उत्तम असं छान असं ते बनवतो. त्यांनी ते बघितलं, केलं, सगळं त्यांनी ते दिलं. ते कमिशनरकडे दिलं. कमिशनरनी त्यावेळेस तिथले त्या सभापती सगळं अशोकाचार्य आम्ही गेलो, प्रेझेंटेशन दिलं, त्याच्या फोटोग्राफ सगळं दाखवलं, उत्तम आहे ते सगळं. ठीक आहे ते करा तुम्ही आणि ह्या पद्धतीने. आणि तुम्हाला त्यांना ते सांगितलं तुम्हाला किती 52 लाख रुपये तुम्हाला दर वर्षाला लॉस येतो ना, मी तुम्हाला 52 लाख रुपये त्या टाइम देईल तुम्हाला, प्लस तुम्हाला ज्या काही प्रायोरिटीज पाहिजे ते जागा सोडतो तुम्हाला. मग नंतर मला 2 दिवसांनी एक जण आला भेटायला, मग ते सभापती नाही गेलो, मग तिथून दिलं लोकांना, खूप छान आहे तुम्ही, पण ते आमचं काय तिथे अडकले नाही, अडकलं निघालो नाही. तुमची इच्छा नाही, काय इच्छा नाही, इच्छा वाटली. त्यांनी ही या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी काम करायचं, ती डेव्हलपमेंट करणारी माणसं पुढे येणं, त्यांना प्रोत्साहन देऊन वावा म्हणण्याच्या ऐवजी पाय ओढतायत. हा सगळा भाग पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की उमेदीच्या माणसांना जर प्रयत्नांचा सपोर्ट केला तर मला असं वाटतं की ते होऊ शकतं. अहो तुम्हाला रोडचं सांगितलं ना मी, बीओडी वरती रोड झाले तिथे, आज काय रोड झाले किती, आज ती रोडच्या तयार झालेल्या याची किती किंमत आहे माहिती? 70 लाख कोटी. इतकी मोठी ऍसेट गव्हर्नमेंटची झाली आहे सगळ्या प्रायव्हेटायझेशन मुळे. ही सगळी याच्यामध्ये तुमचं योगदान बऱ्यापैकी मोठं आहे. असा एखादा प्रोजेक्ट जो तुम्हाला प्राऊड फिलिंग आहे आणि असा एखादा प्रोजेक्ट ज्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले, असा एखादा शेअर करा. मी तुम्हाला सांगतो, माझी खूप इच्छा आहे, मी मेडिकलचं सगळं केलं पण हे सगळे ॲलोपॅथी, एक चांगलं वेलनेस सेंटर. ते मला एखादा तुमच्या रोडला मिळालेला आधी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरला जे मिळालेला अवॉर्ड आहे, तुम्हाला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले, असा तुमचा एक प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर मधला की जो तुमचा अभिमानाचा आहे? सगळे प्रोजेक्ट मला प्रत्येक महिन्याला साधारण 2 तरी अवॉर्ड मिळालेले आहेत. आता अशी झाली की अवॉर्ड ठेवायला झाले, अभिनंदन, अवॉर्ड मिळाले. आवडीचा प्रोजेक्ट सगळे अवॉर्ड. आता तुम्हाला एक सध्या केबल स्टेचं ब्रिज बनवलं, भरूच आहे ना, भरूच आणि याच्या जमीनमध्ये 1 लेनचे 2 रोड असे त्या केबल स्टेचे केलेले. दॅट इज द फर्स्ट ब्रिज इन द कंट्री, केबल स्टे, पण 8 लेन असे 2 रोड बनवले. तो रोड आम्ही जो केला याच्यासाठी सांगतो मी, त्याच्या शेजारी LNT एक रोड करतोय रेल्वेचं, मागच्या 7 वर्षापासून ते करतोय. आणि आमच्या टीम मात्र हे 2 ब्रिज जे आहेत 3 वर्षामध्ये पूर्ण करून गव्हर्नमेंटला हँडओव्हर केले. मला असं वाटतं की आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी तुमचा एक प्रोजेक्ट काहीतरी बिफोर म्हणजे कमीत कमी दिवसात दिवस रात्र करून जो तुम्ही कम्प्लीट केला होता. येस यू आर राईट. फार पूर्वीची सुविधी गोष्ट आहे, त्याच्यानंतर फार प्रवास पुढे गेला, पण ते बरोबर आहे. तुम्हाला बघा इथे सांगतो, तुम्ही बोला ना, ते अजूनही बघा सगळ्यांच्या लक्षात येते. एक रोड होता आपली कन्नौज ब्रिज आहे ना, तो आम्हीच बांधला. त्या ब्रिजची टाइम लिमिट होता 36 महिने, तो पुरा करता करता आम्हाला 46 महिने लागले. आणि सेम टाईपचा रोड पंढरपूर जवळ होता, एवढा जास्त आहे. तो ब्रिज आम्हाला दिला ना, आम्ही म्हटलं नाही, आपल्याला हा रोड जो आहे काही दिवसात कम्प्लीट करायचा. मी आमच्या टीमला सांगितलं का 75 दिवसामध्ये हा कम्प्लीट झाला पाहिजे. टीमने सांगितलं म्हणजे हा आपण रोड 46 महिन्यात केला ना, हा 46 दिवसात करू. आणि आश्चर्य म्हणजे 38 दिवसात वर्ल्ड रेकॉर्ड करून घेतलं. आणि त्यासाठी संपूर्ण मिनिस्ट्री त्या रोडच्या उद्घाटनासाठी त्या पंढरपूरच्या रोडवरती आलेली होती. इट वॉज देट, बट दॅट अगेन क्रेडिट वॉज टू माय टीम. 24 तास काम केलं, 1 सेकंड सुद्धा काम बंद नाही झालं. प्लॅनिंग काय, वर्किंग काय, वाव.
खरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुमचा अभ्यासही मोठा आहे, तुम्ही त्याला केलेलं कामही क्रेडिटेबल आहे, पण याच्या जोडीला तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पण काम करतात. म्हणजे जसं आज नाशकात एक छानसं हॉस्पिटल आहे, आज नाशकात तुमच्या 2 चांगल्या एक शाळा आणि कॉलेजेस आहेत, सेकंडली तुमच्या या व्यतिरिक्त पण काही स्टे आहेत. हे सगळं मॅनेज करताना तुम्ही टीम वर्कला योगदान देता मान्य आहे, पण बेसिकली तुम्ही बी मेकॅनिकल आहात किंवा इंजिनियर आहात, बी सिव्हिल आहात. मग हे सगळी आवड कशी तुम्हाला हे झाली? हा पर्सनल क्वेश्चन. नाही, ही आवड नाही, ही नीड होती. काय होतंय, आम्ही जगभर काम करतो, भारतापुरतच नाही, भारताचं काम चालूच आहे आमचं, सगळे एकही स्टेट नाही असं. इव्हन आपण अमेरिकेमध्ये काम चालू आहे आमचं, साऊथ आफ्रिकेमध्ये काम चालू आहे, मालदीवला काम चालू आहे, बांगलादेशमध्ये काम चालू आहे. आता आम्ही आमचं ऑफिस नवीन ओपन करतोय सौदीला आता मोठी कामं करू, त्यामुळे चालू होती. पण आम्ही अमेरिकेमध्ये काम करतो, तुम्हाला माहितीये? नाही. आम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये काम करतो, माहिती? कळालं होतं? नाही, माहितीच नाही. मी आंध्रमध्ये काम करतो, माहितीच नाही. भरपूर काम करतो आम्ही, पण माझ्या इथल्या ज्या ठिकाणी माझी माती आहे, जिथे मी जन्मलो, त्या लोकांना काही माहिती नाही. मग हे मिळालं ह्याच इथून. मग या मातीसाठी जर माझ्या प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन तर मला मिळायचं आहे, म्हणून पहिल्यांदा स्कूल केलं. आज 6,500 विद्यार्थी माझ्याकडे आहेत. आज मी 6,500 विद्यार्थ्यांच्या फॅमिलीच्या जवळ आहे, हृदयात आहे. आज मी हॉस्पिटल केलं, आज हजारो नाही लाखो गरजू कोविड काळात तर ज्या ठिकाणी मी आहे, ज्यांनी मला मोठं केलं, ज्या मातीने मला मोठं केलं, ज्या मातीबद्दल मी मोठं झालो, त्यांच्यासाठी काहीतरी मी केलं पाहिजे या याच्याने, या उद्देशाने. आणि एज्युकेशन घेताना हे सांगितलं की क्वालिटी एज्युकेशन द्यावं. आजही माझ्या याच्यामध्ये होलिस्टिक आणि ऍक्टिव्हिटीज यांना प्राधान्य आहे. ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये तिथे या की प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला दिसेल तो आयदर परफॉर्मिंग मध्ये आहे किंवा तो याच्यामध्ये स्पोर्ट्स मध्ये आहे. म्हणजे शारीरिक आणि मानसिक हे दोघांना मिळालंच पाहिजे प्रत्येकाला, हा आमचा इन्सिस्ट आहे. आणि मुलं खूप चांगलं करतात, मुलं कार्यक्रम करून टाकतात, फक्त मुलं करतात. 4 लोक सिंथेसायझर असतात, 5 तबल्यावर टाकतात. संपूर्ण 3.5 तासाचा प्रोग्राम. म्हणजे ज्यावेळेस आनंदजी एका कार्यक्रमात आले, तर त्यांनी ते सगळं होऊन ते स्वतः स्टेजवरती गेले, हे केलं आणि त्यांनी तिथे डिक्लेअर केलं की म्हणजे जनरली ही लोक पैसे घेतात, त्यांनी 51,000 रुपये त्या मुलांना दिली. इतके ते खुश झाले ते याच्यामध्ये, इतकं छान आहे. त्यामुळे ते जरी कुठेही इतकं काम करतो, ते अचिव्हमेंट मिळतात, अवॉर्ड मिळतात, रिवॉर्ड मिळतात, पैसेही मिळतात, पण त्यापेक्षा सगळ्यात आनंद मिळतो तो याच्यात आहे. यावेळेस ही मुलं सगळी अशा पद्धतीने त्यांची एक याच्यामध्ये त्यांची अचिव्हमेंट होते, तेव्हा असं वाटतं की आपलं हे अचिव्हमेंट आहे. हे तुमचं निश्चितपणे मोठं योगदान आहे. मला खरंच प्लेजर आहे तुम्हाला आहे, तो आनंदच आहे. तुम्ही त्याच्यामुळेच निश्चितपणे असे फिट अँड फाईन वाटता, हा आनंद तुम्ही घेता. एक महत्वाचं मला याच्यात एक फक्त अजून प्रश्न असा पडतो की आपल्याकडे दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो, ज्याचं नाशिकच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे. त्या कुंभामध्ये टुरिझम वाढतं, आपले फायनान्शियली आपल्या चांगली ग्रोथ होते, त्या सगळ्या गोष्टी. याची नाशिक विकासामध्ये जी डेव्हलपमेंटची तुमची कन्सेप्ट आहे ती मात्र होताना दिसत नाही. की जसं रिंग रोड झाले पाहिजे, जसं पार्किंग झालं पाहिजे, जसं लोकांच्या सुविधा वाढल्या पाहिजे. तर ह्या फंड्सचा नेमकं युटिलायझेशन चांगलं होण्यासाठी आपण काय सुचवू? थोड्याफार प्रमाणामध्ये होतात, असं नाहीये सगळंच होत नाही असं नाहीये. थोड्याफार प्रमाणामध्ये त्या डेव्हलपमेंटसाठी तिथे होतात. मी जे तुम्हाला सांगतोय ना, हे प्लॅनिंग व्हायला पाहिजे. म्हणजे जे 12 वर्षाचं प्लॅनिंग होतं त्याला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतात, त्या याच्यामध्ये व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे डेव्हलपमेंट प्लॅनिंग नंतर नवीन कल्पना आली ती स्मार्ट सिटीची. ही स्मार्ट सिटीची कल्पना जर चांगल्या विद्यार्थी आपण जर राबवली तर तुम्हाला स्टेटकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळू शकतं आणि या पद्धतीने शकतं. प्रश्न फक्त तो असाच येतोय. परत त्या ठिकाणी येतो विषय येतो पॉलिटिकल विल. ओके, खरं. मला एक म्हणजे अजून एक प्रश्न पडतो तुमच्याकडे पाहिल्यावर, ज्या एनर्जीने तुम्ही बोलता आहात, हे सगळं पाहिल्यानंतर, हे सगळं मॅनेज करताना तुम्ही 2 छंद खूप जोपासता. एक म्हणजे तुमचं वॉकिंग, मला वाटतं कधी बंद नाही होत, आणि दुसरं तुम्ही छान उत्कृष्ट गाता. तर हे सगळं म्हणजे आवड म्हणून, छंद म्हणून कसं मॅनेज करा? तुम्ही जे मला म्हटलं, येस, वॉकिंग म्हणजे जर वॉक घेतलं नाही तर मला असं वाटतं काहीतरी समजून चुकलं, होऊ शकत नाही. 10 ते 12 हजार स्टेप्स माझ्या रोजच्या होतात, आणि दॅट इज राहू.
पण जे तुम्ही दुसरं सांगितलं तुम्ही उत्कृष्ट गाता हे तुम्ही चुकीचं सांगितलं. तिथे गायलं नाही आतापर्यंत ते तुम्ही आनंदी होता. मला तुम्हाला दुःख करायचं नाही. आतापर्यंत जी काही अपेक्षा तुम्ही माझ्याबद्दल आहेत ती अपेक्षा बंद करायची नाही. त्यामुळे मी अजिबात गाणं हॉबी आहे माझी. मला आवडतं म्हणजे गाणं ऐकायला आवडतं, म्हणायला आवडतं. हा मध्ये मध्ये एखाद्या वेळेस कसं होतं कांता चांगला ग्रुप होता आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि त्यानंतर मग आम्ही काही वेळेस ठरवलं की आपण खरंच कारण आजच्यामध्ये जेव्हा मित्र म्हणाले तेव्हा म्हणायचं मग बघू आपण टेस्ट करू म्हणून प्रोग्रामही केले आणि एक निश्चित लोक पळाले नाही थांबले आणि थांबून त्यांनी ते गाणं बघितलं त्यांनी तो उत्साह वाढला बघ एवढं वाईट नाही आपण ते पण हा छंद आहे आणि अतिशय छान येतो गाणं म्हणजे मेडिटेशन आहे. गाणं समजून घेणं आणि समजून गाणं म्हणजे तुम्ही एक वेगळ्या दुनियेमध्ये असता इतकं या गाण्याचा छंद म्हणजे मग मी आता एक शेवटचा तुम्हाला फक्त प्रश्न विचारेन की हे सगळं म्हणजे आम्ही तुमच्याकडे पाहताना जी एनर्जी आहे जे आता तुम्ही म्हटलात की गाण्यातून त्या संगीत साधन आहे मेडिटेशन आहे. सेकंडली तुम्ही सगळ्या सेक्टरमध्ये तितकाच न्यायपूर्ण देऊन टीम वर्क करतात आणि एक स्वतःचं पायनियर प्रत्येक ठिकाणी तयार केलं जसं स्कूल आहे जसं हॉस्पिटल आहे असं सगळ्या ह्याच्यात. तर नाशिककरांसाठी म्हणजे नाशिक मधले युवा जो शक्ती आहे ज्यांना नाशिक बद्दल काही तरी विजनरी आहे मनात स्वप्न आहे दुसरे नाशिक मधले काही आपले सेवा ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण पण आहेत इंडस्ट्रियलिस्ट आहेत यांना तुम्ही सगळ्यांसाठी काय संदेश द्या? ते मी त्यांना सगळ्यांना एकच असं सांगेल तिथे की आता जे काही मी तुम्हाला सांगितलं ते किंवा अनेक पुस्तकांमध्ये अनेक लोकांनी सांगितलं थोडस का होईना पण तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन हे नाशिक चांगलं करण्यासाठी नाशिक उत्तम करण्यासाठी स्वच्छ नाशिकसाठी अनपोल्युटेड अशा म्हणजे याच्यामधलं अशा बनवण्यासाठी प्रत्येकाने जर प्रयत्न केले ना प्रत्येकाने जरी थोडं थोडं जरी कॉन्ट्रीब्युशन केलं ना तर नाशिक जे मी म्हणतोय ते अतिशय उत्तम असं सिटी होईल नव्हे एक आदर्श सिटी म्हणून होईल. फक्त याच्यामध्ये प्रत्येक युवानी प्रत्येक लहानांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं. दॅट विल बी द एक्झाम्पल फॉर द वर्ल्ड. क्या बात. पण मग युवा वर्गासाठी विशेष काय कारण आम्हाला म्हणजे पर्सनली ऍज अ एज्युकेशन सेक्टर मध्ये काम करताना लक्षात आलेली बाब आहे की ऍट द टाइम ऑफ कोविड किंवा कोविड नंतरच्या पिरियड मध्ये गॅजेट प्रिय विद्यार्थी तयार झाला युवा वर्ग किंवा सोशल मीडियामध्ये खूप असा इन्व्हॉल्व्ह झाला. या मुलांना काय संदेश द्या? सोशल मीडिया बद्दल काय सांगायचं तुम्हाला सांगतो मला म्हणजे इट इज बेटर नॉट टू से दॅट इटसेल्फ इज ए चांगलंही आहे वाईटही आहे. अनफॉर्च्युनेटली माणूस वाईट पण जास्त लवकर घेतो आणि चांगल्याच याच्यामध्ये त्याला प्रयत्न करावा लागतो. याच्यामध्ये जर थोडस त्या बाबतीमध्ये सोशल मीडियामध्ये जर अवॉइड करता खूप बाबा येतात खूप काही आणि माणूस मग त्याच्यातच संपूर्ण जातो तो हळूच तो बायकोसोबत त्याच्यातच असते तो हळूच नवरा म्हणतो मला भूक लागली. मेसेज मधून याच्यावर सेशन होतं हे हो नाही. एनिवे आज म्हणजे खरं सांगू का हा वेळ कसा गेला आज आमचा पहिला एपिसोड होता. पहिल्या एपिसोडची ओपनिंग खूप जोरात झाली एका एनर्जेटिक पर्सनच्या गप्पांमधून झाली. मला असं वाटतं की आजच्या ह्या आपल्या एपिसोड मध्ये पहिल्या ओपनिंग एपिसोड मध्ये तुम्ही जे पाहिलं तुम्ही जे ऐकलं तुम्ही जे अनुभवलं ते अलौकिकच आहे. अलौकिक मी याच्यासाठी म्हणेन की एक व्यक्तिमत्व की ज्याच्यामध्ये एवढी मोठी एनर्जी आहे ही एनर्जी युटिलाइज करताना हे सगळ्या सेक्टरमध्ये तितकाच न्याय द्यायचा. न्याय देताना मी केलं असा कुठेही भाव नाही. माझ्या टीमने केलं माझ्या टीमचं हे श्रेय आहे आणि जे जे काही प्राइजेस त्याच्यात मिळाले ते त्यांचे आहेत पारितोषिक त्यांचे आहेत. ही कौतुकाची थाप पाठीवर मिळाल्यानंतर मला असं वाटतं की ह्या टीमला अधिक उभारी येते आणि त्याचीच परिणिती अशी आहे की एक धुळ्याचा रोड तयार होताना आज जगभरातल्या भारतातल्या सर्व राज्यांमध्येच नाही तर जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये सुद्धा आज त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी काम करते आहे आणि तेवढ्याच तडफेने तेवढ्याच उत्साहाने होते. एवढंच नाही तर शिक्षण असू देत आरोग्य असू देत आणि इतर ज्या काही सेक्टर्स आहेत की जे सोसायटीला युटिलाइज करण्यासाठी आवश्यक आहे या प्रत्येक सेक्टरमध्ये ते काम करतायत. ही एनर्जी आज आपल्या एपिसोड मधून आपण घेऊया. त्यांच्या संकल्पनेतलं नाशिक खूप सिंपल आहे की फ्युचरचं प्लॅनिंग करताना 50 वर्षाचं करा आणि या 50 वर्षाच्या प्लॅनिंग मध्ये आपल्या सांस्कृतिक पाऊल खुणा ज्या पदचिन्ह प्रभू रामचंद्रांनी इथे दिले
भगवान शंकराच्या जटापटण्याने निर्माण झालेले आहेत. निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. स्वच्छ अशी सुंदर गोदावरी आणि नंदिनी आहे. यांचा सुद्धा सांस्कृतिक वारसा आपण जपूया, विकास करूया. पण विकासामध्ये हे कुठलेही पदचिन्ह या पाऊल कोणा नष्ट होणार नाही ना, याही सांभाळूया. आणि जोडीला युवा वर्गाचं योगदान मोठं आहे. आणि म्हणून स्वप्नातल्या संकल्पनेला आपण निश्चितपणे जोड देऊ. पण स्वप्न ज्याला आभासी दुनिया म्हणता येईल, अशा सोशल मीडिया पासून जितकं अलिप्त होता येईल तितकं अलिप्त होऊया. आपल्या स्वप्नातलं नाशिक, आपल्या स्वप्नातलं महाराष्ट्र, आपल्या स्वप्नातला भारत हा समृद्ध करण्यासाठी मला असं वाटतं की आजचा एपिसोड आपल्याला निश्चितपणे दिशा देईल. पुनश्च एकदा या एपिसोड मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले आभार व्यक्त मला करतो. बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने. और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.